देशात सध्या महाराष्ट्राचं राजकारण कशासाठी ओळखलं जातं तर आपल्या राज्याचं राजकारण सध्या बदनाम आहे ते नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या पळवापळवीसाठी। आधीच बदनाम असलेले राजकारण आणखी बदनाम होण्याची शक्यता आहे, कारण 10 महापालिकांचा निकाल असा लागलाय की त्यामुळे महापौर पदासाठी जोरदार रस्सीखेच आणि घोडेबाजार होण्याची शक्यता आहे। कोणकोणत्या आहेत त्या महापालिका पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। 29 पैकी 20 पेक्षा अधिक महापालिकांमध्ये भाजप एकतर बहुमतात आहे किंवा भाजप घटक पक्ष असलेली युती बहुमतात आहे। असं असलं तरी 10 महापालिका अशा आहेत जिथे महापौर पदासाठी जोरदार रस्सीखेच होऊ शकते। कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजप आणि शिवसेना महायुती म्हणून लढली, मात्र तिकडे खरी लढाई युती विरुद्ध इतर राजकीय पक्ष अशी नव्हतीच, तर भाजप आणि शिवसेना यांच्यातल्या सुप्त संघर्षामुळेच कल्याण डोंबिवलीची निवडणूक गाजली। आणि आता कल्याण डोंबिवलीच्या महापौर पदावरून भाजप आणि शिवसेनेत एकतर अंतर्गत सामना होऊ शकतो किंवा तहतरी होऊ शकतो, कारण कल्याण डोंबिवलीकरांनी निकालच तसा लावलाय। कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये एकूण जागा होत्या 122, बहुमताचा आकडा 62। सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला 54 जागा मिळाल्या, तर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या भाजपला 50 जागा। कल्याण डोंबिवलीमध्ये निवडणुकीआधी भाजप आणि शिवसेनेत उमेदवार पळवण्याची स्पर्धा सुरू झाली होती। आता निकालानंतर महापौर पदासाठी या दोन पक्षांमध्ये नगरसेवक पळवण्याची स्पर्धा सुरू झाली तर आश्चर्य वाटायला नको। आता कल्याण डोंबिवलीला लागून असलेल्या उल्हासनगरमध्ये जाऊयात। तिथे भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढले। एकूण 78 जागा असलेल्या उल्हासनगर महापालिकेतली मॅजिक फिगर आहे 40। भाजपला मिळाल्या 37 जागा तर शिवसेनेला मिळाल्या 36 जागा। उल्हासनगरमध्ये काँग्रेसचा 1 तसंच इतर पक्ष आणि अपक्ष असे मिळून 4 नगरसेवक निवडून आलेत। आता या 5 नगरसेवकांना आपल्याकडे वळवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच झाली नाही तरच नवल। अमरावतीमध्ये शेवटच्या क्षणी भाजप आणि रवी राणांच्या युवा स्वाभिमानी पक्षाचं गणित बिघडलं आणि युती होता होता राहिली, मात्र त्याचा फायदा रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाला होताना दिसतोय। का तर या प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यासाठी अमरावतीकरांनी दिलेला कौल समजून घ्यावा लागेल। एकूण 87 जागा असलेल्या अमरावती महापालिकेची मॅजिक फिगर आहे 44। 25 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष असला तरी स्वबळावर तो महापौर बसवू शकत नाही, तर 16 जागांसह रवी राणांचा युवा स्वाभिमान पक्ष आहे। आता समर्थनाच्या मोबदल्यात युवा स्वाभिमान पक्ष काही वर्षांचं महापौर पद पदरात पाडून घेणार की आणखी काही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान अमरावतीतल्या भाजपच्या पराभूत उमेदवारांनी नवनीत राणांविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय। नवनीत राणांना पक्षातून काढून टाकण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय। चंद्रपूरकरांनी असा काही कौल दिलाय ज्यामुळे महापौर पदासाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच झाली तर नवल वाटायला नको। चंद्रपूरमध्ये एकूण जागा होत्या 66, बहुमताचा आकडा होता 34। सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसला मिळाल्या 27 जागा तर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या भाजपला 23 जागा मिळाल्या आहेत। बहुमताच्या आकड्यासाठी जमवाजमवी करण्यात तरबेज असलेला भाजप चंद्रपुरात काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवणार की काँग्रेसचा महापौर बसणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। भिवंडी विजापूर महापालिकेत 30 जागा जिंकत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरलाय। एकूण 90 जागा असलेल्या भिवंडी महापालिकेची मॅजिक फिगर 45 आहे। शरद पवारांच्या 12 नगरसेवकांना सोबत घेऊन काँग्रेस मॅजिक फिगरच्या सर्वात जवळ आहे, मात्र शिवसेनेची साथ तसंच इतर पक्षातले नगरसेवक फोडले तर काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवणं कठीण असलं तरी भाजपला अशक्य नक्कीच नाही। आकडा गाठण्यासाठी विचारधारा, राजकीय निष्ठा, तत्व यांना दिल्या जाणाऱ्या तिलांजलीमुळे महाराष्ट्राचं राजकारण आधीच बदनाम आहे। आता महापौर पदाच्या शर्यतीमुळे ते आणखी किती बदनाम होईल हीच खरी भीती आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।